तू कुठे आहे? तू काय करतोय तिकडे? झालं फोटो काढून, झालं फोटो काढून. हे काय आहे? तू कुठे जातो? वरती खाली सारखा कुठे जातो? मागे मागे येतोय. संध्याकाळी सुखरूप कोल्हापूरमध्ये पोहोचलोय आम्ही. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही जी करतोय ती म्हणजे आम्ही चाललोय गोठ्यात. कारण आता म्हशींचं दूध काढायची वेळ झालेली आहे आणि काकांनी खास हरियाणाहून काही म्हशी इथे आणल्या आहेत, तर त्या आम्हाला बघायची खूप इच्छा आहे. राघव इथे चारा कुट्टी करून घालायचं ते तिकडे आहे ते मग हा आपला गोठा आठवतोय कोणता रे? तू बोलली इथे ते आपण होतो तेव्हा. चला आता चारा काढायला लागला. काय करायचं म्हणजे सांगा. गाई नाही ते वाट असते जरा. अच्छा काय करणार नाही तिथं उभा राहतो मी तेव्हा. आम्ही मी इथेच आहे शांत. तू दे तू दे तू दे. गुड मॉर्निंग फ्रॉम कोल्हापूर. आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये आमच्या घरात. काल रात्रीच आम्ही इथे पोहोचलो. आपण सगळ्यांबरोबर गप्पा मारण्यात वगैरे मी काहीही रेकॉर्डिंग केलं नाही. छानपैकी जेवलो, झोपलो आणि आता आजची सकाळ सुंदर सुंदर कोल्हापूरमधली मज्जा मस्ती सुरू आहे. सगळे उठतात आता हळूहळू. आम्ही सुद्धा आवरलंय. त्यामुळे आज आता थोडं कोल्हापूर बघायचं आहे, आसपास या मंदिरात जायचं आहे आपल्या आणि सगळ्यांकडून नाश्ता करून हळूहळू यायचंय. ते बघा बाळ फिरते कुठं कुठं. निशांत आहे ना? हाय निशांत. सगळ्यांबरोबर मज्जा मस्ती करूया आणि कामाला लागूया. हा संग्राम आणि हा संग्राम. एंट्रन्सलाचा फोटो लावलाय. भारी ना संग्राम? हा फोटो बघून कसं वाटतं तुला आता? पुरानी जीन्स और गिटार. आज नाश्त्याचा बेत होता खास कोल्हापुरी मिसळ. बस बस आत्ताच इकडे इकडे ठेव इकडे ठेव. छान नाश्ता झाला, गप्पा झाल्या. मग आम्ही म्हणजे मी आणि राघव निवांत घरात फिरत होतो. त्याला बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. आणि त्याच्या आवडतं त्याला एक काम करायचं होतं, ते म्हणजे या मंदिरात जाणं. फायनली त्याला या मंदिरात जायला मिळालं आणि त्याला तिथे जाण्यामागचं कारण एकच होतं की खूप मोकळी जागा होती. बघा कसा इकडून तिकडे हुंदडतोय ते.
घरासमोरच्या दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो गावच्या अंबाबाईच्या देवळात. अंबाबाईचं दर्शन घेणंही तितकंच महत्त्वाचं होतं. हे अंबाबाईचं मंदिर आहे फणसवाडीत. घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. माझ्या सासूबाईंच्या सासूबाईंपासून सगळ्या जणी या मंदिरात दर्शन घेत आहेत आणि आता हे पुण्य मला लाभत आहे. बघा किती सुंदर मंदिर बांधले ते. राघवची इथेही धावपळ सुरूच होती. तो बघा धडपडला तिथे. दिसतोय का तुम्हाला? मला असं वाटतं की घराबाहेर पडूनच मुलं जास्त शिकतात. इतके प्रश्न, त्यांची उत्तरं, इतकी ज्ञानात भर पडत होती ना त्याच्या. घ्या आमच्या अंबाबाईचं दर्शन तुम्ही सुद्धा घ्या. आणि गावी गेल्यावर ही एक गोष्ट तर ठरलेली आहे. संग्राम गावात आलाय ही गोष्ट अगदी वाऱ्यासारखी पसरते आणि सगळ्या चाहत्यांची गर्दी होते. आपलासा वाटतो संग्राम त्यांना. त्यामुळे फोटो काढण्यासाठी एक गर्दीच उसळली. संग्रामलाही खूप आनंद होतो. सगळे भेटतात, मनापासून कौतुक करतात, आशीर्वाद देतात. गावकऱ्यांना संग्रामचा सार्थ अभिमान आहे. आता इथून आम्ही निघालो अजून एका देवदर्शनासाठी. कोल्हापूर म्हटलं की देवदर्शन व्हायलाच पाहिजे, नाही का? ओळखलं काय मंदिर? बरं, आम्हाला हे मंदिर दूरवरच दिसलं होतं, पण खूप मोठा युटर्न घ्यावा लागला इथे येण्यासाठी. कोणतं मंदिर आहे सांगा? बरोबर ओळखलात, हे आहे बाळूमामाचं मंदिर. आणि आम्ही बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी इथे पोहोचलो. छान आतून दर्शन घेतल्यानंतर तुमच्यासाठी खास मंदिराच्या बाहेर येऊन मुखदर्शनासाठी हा व्हिडिओ काढला आहे. नक्की दर्शन घ्या. बाळूमामाचं दर्शन घेतल्यानंतर इथे हा असा प्रसाद म्हणून कपाळाला भंडारा लावतात. आम्ही सगळ्यांनीच बाळूमामाचे अगदी मनापासून आभार मानले, आशीर्वाद घेतले आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. हा राघव आणि हे आमचे बाबा. दर्शन झालेलं आहे. आता चला. कोल्हापूरला यायचं म्हणजे देवदर्शन पक्क असतं. आज बाळूमामाचं दर्शन झालं. खरंच खूप छान वाटतंय. बाहेरच बुंदीच्या लाडूंचं प्रसादाचं दुकान होतं. तिथून काही प्रसाद घेतला सगळ्यांसाठी. आणि जवळच हे होतं घोंगडीचं दुकान. घोंगडं, काठी हे बाळूमामाच्या मंदिराच्या बाहेर असतंच असतं. खूपच उबदार असतात म्हणे ही घोंगडी. खूप शांतपणे, सुंदर, निवांत सगळी देवदर्शनं झाली. खूप बरं वाटलं, प्रसन्न वाटत होतं. वर्षातून एकदा देवदर्शन व्हावं अशी आमची इच्छा असतेच. आणि काहीही करून आम्ही गावी जायचा प्रयत्न करतोच. कोल्हापूर माझं सासर आहे, कोकण माझं माहेर आहे. असं इतकं छान सुंदर नशीब काढलं आहे मी. खूप बरं वाटतं बऱ्याचदा. आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला थँक्यू आणि बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.